मीरा रोड येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शाळा बसला भरधाव डंपरने मागून जोराची धडक दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली। या अपघातात बसमधील विद्यार्थी थोडक्यात बचावले असून काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली। भाईंदरमधील मधुसूदन शाळेचे विद्यार्थी खासगी शाळा बसने घरी परतत असताना मीरा रोड येथील भाजप कार्यालयाच्या समोर हा अपघात झाला। भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने बसला मागून जोराची धडक दिल्यानं बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळली। धडकेमुळे बसमधील विद्यार्थी एका बाजूला फेकले गेले। अपघाताची तीव्रता इतकी होती की बसचे मागील दार तुटून खाली पडले, तसेच काही काचा देखील फुटल्या। सुदैवाने कोणतीही गंभीर जीवितहानी झाली नाही, मात्र काही विद्यार्थ्यांना मुक्का मार लागल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान या मार्गावर अवजड वाहनांच्या वाढत्या वावराबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी यापूर्वीही वारंवार आक्षेप नोंदवले आहेत। शाळेच्या वेळेत अवजड वाहनांना या मार्गावरून वाहतूक करण्यास बंदी असल्याचे महापालिकेचे धोरण असतानाही अनेक डंपर आणि इतर अवजड वाहने सर्रासपणे या मार्गावरून धावत असल्याचे दिसून येत आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित डंपर चालकावर कारवाई करण्यासह शाळांच्या वेळेत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे।